हरि हरि हरे राम कृष्ण हरे
काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे
काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनु वेच्या चित्ती, तैसे मज येती संभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. पांडुरंगा करू करू प्रथम नमान, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. महायोग पीठे तरी भीमरथ्यां पुंडरीकाय दत्तं मैत्रेय. समागत तिष्ठान्तमनन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. वचन ऐका पायावरी वार करे संतांच्या. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं ईशमानन्दी वल्लभं. शरण शरणाहनु
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जगविते काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा दिगंबरा दिगंबरा फार मोठा पर्व काळ गुरुपौर्णिमा व्यासपूजन बादरायण व्यास पंचपूज्य व्यास म्हणजे मोठे व्यापक व्यास एक पदवी आहे. बादरायण व्यास तर होऊन गेलेच, तो ज्या गादीवर बसन त्याला व्यास म्हणतात. विठ्ठल राष्ट्रपती त्या गादीवर बसला का राष्ट्रपती, महंत त्या गादीवर बसले का महंत, पंतप्रधान त्या जागेला महत्व आहे, न्यायाधीश नाव गावाचा विषय नाही. तसे असे अनेक व्यास होऊन गेले. याला सुद्धा आपण व्यासपीठ म्हणतो ना, कवर हा युक्ती ती. व्यासपीठ कसं बनवलंय डोकं नाही चालत तिथं, त्याला जॉईन नाहीये. एका मुलानं गुरुजींना विचारलं, महाराज व्यासपीठ म्हणजे काय? गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय? तर गुरुजीला माहिती होतं का नाही काय व्यासपीठ म्हणजे काय? म्हणलं तसं बाजरीचं पीठ असतं, ज्वारीचं पीठ असतं, हुलग्याचं पीठ असतं, तसं व्यासपीठ म्हणले. आता आधा हकीम जान खतरे मी. तात्पर्य फार मोठा पर्व काळ व्यासपूजन. जिथं असेल तिथं आपण आराध्य ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्य, मोक्ष मूलम गुरुकृपा. कारण प्रमाणच तसे ना. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावी, संत चरणी भावे. आजचा दिवस आमंत्रणाची गरज नाही.
आजचा दिवस असा आहे का आमंत्रणाची गरज नाही, जे येथील प्रेमाना थोड्या वेळ करू आपण. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, अवंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. पहाटी काकडा झालाय. आता बरेच मंडळी आताच वारीहून आले, थकले, काही आजारी आहे, काही ड्युटीवर गेले, बिचाऱ्याला 10-12 दिवस सुट्ट्या दिल्या. हेच काय ते सामान्य उपकार आहे का? पण जेवढी मंडळी असतील करू आपण थोड्या वेळ समर्थांच्या कृपेनं, सद्गुरूंच्या नमन माझे गुरु राया, नमन माझे गुरु राया, गुरु परंपरा तिथून आलेल्या, सगळ्या गुरु परंपरा भगवान दत्तात्रेयांकडूनच आलेला आहे. सगळा विस्तार तिथूनच आलेला आहे. हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण भीम आनंद अंतामाई बंडू बाबा शिव बाबा श्रीपाद बाबा आणि गुरुवर या दादांकडून हा प्रसाद जसाचे तसा समर्थांच्या कृपेने आपल्यापर्यंत आलाय. विवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा विलू गेला गगनावरी. हा खेळ नव्हे एकड्यांचा, सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला भगवंताच्या कृपेनं सोय झालीच. सर्वांचे आशीर्वाद याच्यामध्ये. सर्वच मंडळी, आपले मृदंगाच्या वैष्णव महाराज, सर्व गायनाचार्य, सर्व भजनी मंडळ, लांब लांबून आलेले महाराज मंडळी, विनेकरी महाराज, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. करू आपण थोड्या वेळ सेवा. या अभंगातून महाराज आपल्याला संतांचं महात्म्य सांगतात. विठ्ठल आपल्यावर उपकार केले, तसे उपकार आपल्यावर सगळ्यांचे जन्म जे आपल्याला हे शरीररूपी जन्म दिला त्यांचे सुद्धा उपकारच आहे. माया पापी पिंड पाडीला माया जन्म मरण दाया संत संग. पण ते सगळे उपकार सामान्य उपकारामध्ये असतात. एखाद्याला आपल्याला लग्न करता मदत केली असेल, दवाखान्यात मदत केली मदत आहे, हे सुद्धा उपकार आहे, पण सामान्य उपकार आहे. पण हे जे उपकार आहे विशेष उपकार आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित फिरतीवान, अवतार तुम्हा धरावया उद्धारया. जन. आता उद्धार म्हणजे नेमकं काय, एकदम आपल्याकडं मापात वेळ आहे आज.
तुम्ही एक करायचं फक्त लागून या पाया विनवितो करे ताली बोला मखीना विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोहळा त्याने ना स्वर्गीचे अमर इच्छिता ती लोका मुक्ती लोकी व्हावा जन्म नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गौ गीती उद्धार म्हणजे नेमकं काय हो उद्धार उद्धार म्हणजे का असं धरून वडीत न्यायचं का असं विमानात बसायचंय का उद्धार म्हणजे संत काय करतात नेमकं पण होतो बा आमच्याचा उद्धार झाला आमच्या उद्धाराकरता संत आले उद्धार म्हणजे काय नेमकं उद्धार म्हणजे काय सर्वसामान्याला कळावं जी माता माऊली रोज खुरपायला जाते त्याला सुद्धा कळावं उद्धार म्हणजे नेमकं काय उद्धार होतो नेमकं कोणाचा देहाचा होतोय का आत्म्याचा होतोय का होतो काय नेमकं होतं काय उद्धार होतो म्हणजे काय काही असं चक्र बिक्र दिसतं का काही शिग बिग फुटायचा का काही लाईट पडतो साक्षात्कार होतो म्हणजे नेमकं काय त्या साहित्य संमेलनामध्ये एक प्रश्न विचारला होता एक अधिकारी महात्म्या होत्या मातोश्री होत्या त्याने सांगितलं साक्षात्कार झाल्यानंतर व्यवहार बदलतो का महाराज त्यांनी प्रश्न विचारला त्या मीडियावाल्याने भगवंताचा ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर व्यवहार बदलतो का त्यांनी सांगितलं व्यवहार नाही बदलत तेच कपडे घालतो तेच जेवण करतो त्यांच्यातच राहतो त्यांच्या सारखाच राहतो व्यवहार नाही बदलत तर त्यांनी परत प्रश्न विचारला ते मीडियावाले कसे असतात म्हणजे मग काय बदलतं काहीतरी तर बदल तर निश्चित होत असेल ना अंतःकरणात त्यांनी सांगितलं नजर बदलती नजर दृष्टी बदलती कृष्णांजन आपल्याला स्वार्थी सज्ञाची आंधळे सामान्य येते तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरवली नारळाला किती डोळे असतात आपल्याला किती आपल्याला हे तीनच आहे तेच संत तिसरा डोळा उघडतात ज्ञानाचा डोळा कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता तिमिर दुःख गेले फिटले श्री गुरु निवृत्ती राये आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्षशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे हा प्रसाद आहे बरं का
निवृत्ती ज्ञानदेवा सार ते कृष्णांजन म्हणजे ते ज्ञानाचा उपदेश संत करतात. जे मौलीनं 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं, तद्विधी प्रणिपातेन परी प्रश्नेन सेवया. तर ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आलावे संताया भजावे सर्वस्वी. जे ज्ञान फक्त संतांकडे म्हणजे भगवंताकडं, भगवंत ज्ञान स्वरूपच. वसुदेव देवकी म्हणायचे ना भगवंताला कृष्ण अवतारात, तू आम्हाला ज्ञान सांगा बाबा. तो म्हणायचा, तुम्ही आमचे आई वडील आहे, मी तुमचा मुलगा आहे. हे जोडपं नारदाकडे जावं लागलं शेवटी यांना. म्हणजे बाबा तू तरी आम्हाला ज्ञानाचा उपदेश कर. अरे ते ज्ञानच तुमच्या घरात नांदत आहे म्हणले. नवल केवढे केवढे न कळे पण तू आम्हाला ज्ञान सांगत नाही ना म्हणले. भगवान परमात्मा या सांगत नाही. सांगायचं ठरलं भगवंताला ज्ञानाच्या भूमिकेत नवे गुरुच्या भूमिकेत यावं लागतं. लोपले ज्ञान साधूच्या भूमिकेत द्यावं लागलं. गीतेमध्ये सुद्धा शिष्यास्ते हम तसं भगवान परमात्मा सांगत नाही आणि सांगितलं तरी उपयोग नाही. ज्यावेळेस अर्जुनाला सांगितलं त्यावेळेस बाकीचे पांडव नव्हते का, पण ती शिष्य नाही ना, ते संक्रमित होण्याकरता नातं लागत असतं. गुरु शिष्याचं पवित्र नातं. हे हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैतना मोडता केले आपण आयसे अर्जुना. हा शक्तिपात आहे. काय होत ज्ञानाला महाराज म्हणले नाही, मरणमारी विद्या म्हणले. आद्य शंकराचार्य मरणमारी विद्या म्हणतात, त्याला ब्रह्मविद्या म्हणतात, त्याला आत्मविद्या म्हणतात, त्याला आत्मज्ञान म्हणतात. ते आत्मज्ञान संत आपल्याला करून देतात का या योगानं आपलं येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले शिरा. त्या ज्ञानानं आपल्याला विवेक प्राप्त होतो. आपण नेमकं देह आहोत का आत्मा आहोत त्याचं आपल्याला ज्ञान नाही. पण संत आपल्याला महावाक्याचे नावे माथा हातू ठेवीला नव्हे थापटीला जायचा. म्हणतात ना, माग शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना. बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिला निजप्रती. म्हणजे त्या ज्ञानाला आपल्याला स्वस्वरूपाची ओळख होते. आपण कोण आहोत. मी वासुदेव वासुदेव जो आपल्याकडे येतो ना, वासुदेव मागायला पंढरपुरामध्ये किती वासुदेव असतात. तो वासुदेव नाही. वसुदेव वसुदेव म्हणजे वसुदेव सुतम कंस चानूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. वासुदेव म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो वास करतो ना, जे चैतन्य ब्रह्म चैतन्य, तो वासुदेव. आता मी वासुदेव तत्वत. आता मी कोण आहे. आता तुकाराम राहिलो नाही.
आंबेलेकर राहिलो नाही म्हणजे कारण स्वस्वरूपाचं ज्ञान झालं. शरीर हे साधन आहे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी. हे शरीर एक साधन आहे, साध्य भगवान परमात्मा आहे. हा विवेक संताकडून आपल्याला प्राप्त होतो म्हणजे आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होतं. आणि ज्या वेळेस आपल्याला दुःख होतं ते स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे सगळं दुःख. वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर सगळ्या तपासण्या कराव्या लागतात, तोपर्यंत एक गोळी सुद्धा देत नाही. हजारो लाखो रुपये आता तपासण्याला लागतात आणि मग निदान झाल्यानंतर तो काहीतरी देतो. तसं या संतांनी संत एकांती बसले सगळे शास्त्र याचा अभ्यास केला. जीवाला का दुःख होत आहे याचं कारण आहे देह तादात्म्य, स्वस्वरूपाचं अज्ञान. आपण कोण आहोत आलाशी कोठून या जशी कवन्या रेखाया. महाराज याचं उदाहरण पाना कर्णाचं, महाभारतातलं. कर्णाला माहिती का आपण कोणी म्हणून? तो झाल्या नदीमध्ये सोडून गेला होता ना गंगेमध्ये. चरित्र आपल्याला माहिती आहे ना. मग कर्णाला अख्खा आयुष्यभर दुःख सहन करावं लागलं सुतपुत्र म्हणून. आता तो सुतपुत्र होता का? तर त्याला माहिती नव्हतं ना म्हणून दुःख भोगावं लागलं. तसं आपल्याला का दुःख भोगावं लागतं? आपल्याला माहिती नाही आपलं काय स्वरूप आहे आणि कोण सांगणं आपल्याला, कोण आपल्याला जाग करील. उठा जागे जागे वारे आता स्मरण करा. हे खरं जाग करणे म्हणजे मग संत जाग करतात का? हो. बाकीचे कोणी जागा करणार नाही का? सामान्य झोपेतून तर कोणी जागा करीन हो. आई वडील जागा करतील, पाहुणे रावळे जागा करतील आणि नाहीच कोणा जागा केलं तर भूक लागल्यावर तर उठा ना. तो किती शिरून आला दिल्लीमधून 2 दिवस झोपल, तिसऱ्या दिवशी उठा ना भूक लागल्यावर. पण स्वस्वरूपाच्या अज्ञान रूपी निद्रेमधून जागे करणारे फक्त संत आहे महाराज. दीप दीपिका शशी तारा, दीप दीपिका शशी तारा, माऊलीचं प्रमाण आहे टोकाचं. न धरी संताशिवाय निवृत्ती दादाशिवाय हा विषयच नाही म्हणले. संतावीन प्राप्ती नाही ऐसे नाही महाराज. भगवान परमात्मा सुद्धा संदीपनीच्या आश्रमात जावं लागलं भगवंताला. राम अवतारा सुद्धा भगवंताला जावं लागलं. महाविष्णूला सुद्धा सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दादांना शरण जावं लागलं. तोपर्यंत देवाचं खरं कल्याण नाही. हे कल्याण निवडी हे सामान्य कल्याण आहे. खरं कल्याण म्हणजे जीवाला भगवंताचं दर्शन होणं. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. हे खरं जाग होणे. मग स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागे करणारे फक्त संत आहे. प्रमाणे त्याला बाबा अहंकार निशिघन दात, बाबा अहंकार निशिघन दात, गुरु कृपा
नामदेवराय चौयुगाचा भक्त नामा ओ हा कीर्तनी पाठी मागे डोळे झाकून उभी ती ते नामदेवराय सांगतात बाबा अहंकार निशी घनदाट अज्ञान रूपी निद्रेची झोपलेला आहे. माझ्या जीवनात पहाट फुटली गुरु वचने फुटली धर्म जागो गुरु महिमा दिही दविला निवारोनी पवार जाळे. हे जन्म मृत्यू किती काळापासून आपल्या पाठीमाग लागला असं तरी याचा विचार केला आपण. सामान्य दुःख आहे का? संसार दुःख मूळ तोही कडे इंगळ विश्रांती नाही कुठे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया नहीं रे कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धनविन रहे तो उदास. प्रत्येकाच्या पाठीमागे दुःख आहे. तर संतांचं जीवन पाहिलं दुःख कुठे? अजी संसार सुंदर झाला गे देखिए रे पाया जीवनातलं दुःख संपलं त्याच्यामुळे दिखेले पाया. आपण नाही पाहिलं का आपलं दुःख जातंय परत येतंय. कायमचं नाही ना जात. कायमचं दुःख गेलं पाहिजे. कायमचं जाईल ना. ज्या अर्थी ज्ञान झालं त्याशी जाईल. म्हणजे लगेच का नाही जात? नारळ लगेच करोटीला नाही सोडित तर टाईम लागायचो ना. आपलं देह तादात नसून पूर्ण सुटलं नाही ना. ज्या वेळेस नारळ पूर्ण तयार होईल ना ही साधूची अवस्था आहे महाराज. तर त्याला घासावं लागतं. गुरुने एक उदाहरण द्यायचे. एक फकड महात्मा होता जंगलात राहायचा आणि त्याच्याकडे काहीतरी वनस्पती विद्या होती. महाराजांनी ऐकलं असं दादांच्या मुखातून ते उदाहरण. त्याच्याकडे सोनं बनवायची किमया होती. त्याला सोनं बनवता येत होतं. सोनं कसं बनवायचं पूर्वी ज्ञानेश्वरी सुद्धा होतं. पण माऊलीनं ते काढून टाकलं. म्हणजे लोक ज्ञानेश्वरी वाचायची देतील सोडून ते सोनच बनवत बसतील. म्हणजे नाथ महाराजांनी काढलं नंतर ते दृष्टांत झाला आळंदीला तेव्हा. मग त्या फक्कड महात्म्याला सोनं बनवता येत होतं. ती काहीतरी प्रक्रिया आहे वनस्पती वगैरे शास्त्र घेऊन. आणि राजाला कळालं का हा महात्मा रोजचं सोनं बनवतो म्हणले आपल्या राज्यात दुष्काळ पडला. कोणीतरी जा ती विद्या शिका म्हणले आणि सोनं बनवा. गोरगरिबांचं देणे को अन्नदान लेने को हरिनाम करणे को लीलता डुबणे को अभिमान. बरेच जण गेले पण त्या बाबांना काही कोणाला शिकवलं नाही. कारण आठ आहे ना सेवा हा दारवंटा. सेवा करायला कोण मोकळं आहे आता? सेवा करा वाटते कोणाला? आणि सेवेशिवाय ते ज्ञान प्राप्त होत नाही. सेवेनं काय होतं? अहंकार नष्ट होत असतो. सेवेला देहाचं तादात्म्य सुटत असतं. महाराज ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र वाचा. काय सेवा केली नाथांनी, काय संतांची सेवा केली. कलियुगात आपण काय सेवा करू शकतो? भगवंताचं नामस्मरण हीच कलियुगामध्ये सेवा आहे. भगवंताचं नामस्मरण नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला. आणि मग हे मंडळी गेले तिथं. तो कोणाला शिकवायला तयार नाही. शेवटी राजाचा नाईलाज झाला. राजानं वेश बदलावला आणि राजा गेला तिथं.
तो म्हणले मला ही सोनं बनवायची किमया शिकव. याच्या करता जर सेवा करावं लागते घासावं लागतं तर ही तर ब्रह्मविद्या आहे, हे तर आत्मज्ञान आहे. त्यांना सांगितले आपण नसतं शिकित म्हणले. त्यांना सेवा केली राजाला. तिथं एक दिवस प्रसन्न झाला आणि मग त्यांना ती विद्या शिकवली आणि तो लागला सोनं बनवायला. मग कोण? पण वेश बदलावलेला होता. आता काम झाल्यावर तो तिथं थांबन का? सांगायचा गेला ताप. ताप आल्यावर फोन येत असतो, विठ्ठला 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 आणि मग तो राज्यावर गेला, गादीवर बसला. जा रे म्हणले त्या जोगड्याला पकडून आणा म्हणले. आता नीता राजावर आणा म्हणले. आता राजा बोले जर हल्ली गेले त्या साधूला पकडून आणलं, दरबारात हजर केलं. म्हणले तू आम्हाला सोनं बनवून दाखव. त्यांना सांगितलं आपण नसतं बनवून दाखवत म्हणले, आपण नाही बनवून दाखवत म्हणले. तो म्हणला तुलाच काय सोनं बनवता येतं म्हणले, मला सुद्धा सोनं बनवता येतं म्हणले. तोपर्यंत वेगळ्या वेशात होता ना. त्या महात्म्यानं काय सांगितलं तेवढंच ऐका फक्त. त्यांना सांगितलं तुला सोनं बनवता येत असं म्हणले. दादा म्हणायचे त्याची भाषा हिंदी होती, एमपीतला होता तो. काही भी तो घिसाई होगी बोले म्हणले, कुठेतरी घासली असं म्हणले. म्हणजे भगवंताचं चिंतन करावं लागतं. चिंतने चिंतने तद्रूपता. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला. काही दिंडीमध्ये काय असतं वारीमध्ये? भगवंताचं नामस्मरणाना देहाचं तादात्म्य सुटतं महाराज. ब्रह्मस्वरूपाता प्राप्त होती, तो नामरूपाला प्राप्त होतो म्हणजे रामरूप होतो. विठ्ठला 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 विठ्ठला. हे कार्य संत करतात. रवी दीप हिरा जावीती आक्रोश दर्शने संताची. रवी दीप हिरा गाविती देखणे अदृश्य दर्शने. त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर. न कळे तो साचार ब्रह्माधिका. ब्रह्माधिका एवढे मोठ्यांचं नाव घ्यायचं सोपी गोष्ट आहे का? पण संत फकड वाचले असतात. प्रमाण होऊन गेलं. संशयाची फेरी छेदी तिना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती अर्थे शिष्य. असे संत आपल्यावर उपकार करतात. काय उपकार करतात? काही उपकार सांगता येतात, काही या शब्दानं सांगता येत नाही. एखाद्याला साखर दिली, विचारलं कशी लागती? मुक्याला साखर दिली. सगळे गावकर मंडळी मुक्याला साखर दिली. आता त्या नाही खाली. त्याला विचारलं कशी लागली, सांगता येईल का त्याला? त्याला कळली नाही का? कळली, पण काही गोष्टी सांगता येत नाही. वेद जाणून गेला तो ते काही गोष्ट शब्दांना नाही सांगता. जे शब्द का वाचेच्या पलीकडे ना, मन वाचा तीत तुझे हे म्हणून या मापे भक्तीच्या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता. भक्ती भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे सोप्या भाषेत प्रपंचावर जे केलेलं प्रेम त्याला म्हणतात आसक्ती. आणि भगवंतावर जे प्रेम केलं जातं, जे गोपीने केलं कृष्ण अवतारामध्ये, त्याला म्हणतात भक्ती. या भक्तीला ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. पूर्वानुराग, मिलनानुराग आणि हा विरहानुराग आहे. भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालंय आणि मग ती भक्ती आहे. हीच थोर भक्ती संकल्पावी वाया संसाराची. संकल्प विकल्प आसक्ती नष्ट झाली तर मग भगवान परमात्मा सगळं करतो ना. चोखोबा महाराजांचं कोण करतं? मग त्यानंतर भक्ती आहे ना ती. पण कधी करतो? चित्ती नाही
आज नाही करीत का भगवान परमात्मा भक्ताचं काम करतो ना. याच्या चित्तामध्ये एक धरीला चित्ती आम्ही, ज्याच्या चित्तामध्ये फक्त पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी, जो दिल्लीत गेला पण फक्त पांडुरंगाचं चिंतन करतोय, भजन करतोय, सत्संग करतोय, याचा संबंध तुटलाय, याचा विसर पडला. देवाचा ऐसा करी उपकार, देहाचा विसर आजही भगवान परमात्मा करतो ना. सखूबाई कीर्तन ऐकलं, पाण्याला गेली होती ना ती, कीर्तन ऐकलं, पंढरीचा महात्मा ऐकला, ऐशी चंद्रभागा, ऐशे भीमा तीर, नाही काही सगळं ऐकलं. ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा नाम घोष, उदंड पाहिले, उदंड ऐकले, नाही का. आणि मग तिचा भाव तयार झाला, तशीच गेली ती. इकडे भगवान परमात्म्याला सगळं करावं लागतं ना. न सांगता सरी करवता वादेने गोकुळचा घनशा विठ्ठला हे उपकार असा भगवान परमात्म्याच्या सत्य स्वरूपाचं ज्ञान करून देणारे संत म्हणून महाराज म्हणतात. काय सांगू आता प्रथम चरणामध्ये, काय सांगू चरणातून महाराज सांगतात. काय सांगू, काय सांगू, सांगू तरी किती, नाही का. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर, निरंतर शब्द महत्वाचा आहे. माऊली म्हणतात जय जय वसुधे उदारे प्रसिद्धी. संत कसे, संत उदार. आपण नाही का उदार, आपण नाही उदारच आहे ना. घरच्यांना एवढं बाजारात कपडे लटके करतो, आपण उदार नाही का. आपण व्यावहारिक उदार आहोत. संत उदार वेगळे असतात. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे तोची साधू ओळखावा देव तेथेची. संतांच्या ठिकाणी संत गुरुरे बापूंचं प्रवचन आहे ना. आपण संतांचं कर्म पाहतो म्हणले.
कर्मपेक्षा दोष म्हणले आणि दोष म्हणजे पाप पाहतो म्हणले. विठ्ठल विठ्ठल संतांनी जर आपले दोष पाहिले असते तर आपल्याला एक वस्तू मिळाली असती. वैराग्याचे महामिरो खेळलेला तुकाराम बाबांच्या संस्थानी बरेच मंडळी पाहिलेले ना. वैराग्य तुकाराम बाबा खेडलेकर तमाशा करत होते ना पूर्वी. साधूला कर्म पाहिलं कुलतांब्याला तमाशा करायचे आणि जेव्हा अभंग म्हणले साल म्हणले सद्गुरू विराज गंगागिरी महाराजांच्या कीर्तनामध्ये आवाज ऐकला. साधूची नजर असते महाराज कुठे हिरेची खाणे कुठं काय. शेठ म्हणले काय हिरे बनवले म्हणले खाणच लागली. विठ्ठल विठ्ठल शेत गेले होते दिंडीमध्ये. काय तो आनंद असतो. होय होय वार करी पाहे पाहे रे अंगणी. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी पाहिलं म्हणले अरे तू काय करतो बाळा. पाठीवर हात वगैरे ठरवला. काय आवाज आहे म्हणले तुझा गोड. बाबा मी तमाशा काम करत होते. अरे म्हणले भगवंतानं तुला इतका गोड आवाज दिला. या आवाजानं जर तो पांडुरंगाचं भजन केलं तर जन्मोजन्मीशी दुःख विसरते राजा म्हणले. त्यांनी सगळं सांगितलं घरची अडचण असं तसं वडील आजारी असतात पैशाची अडचण हे ते त्यांनी सांगितलं. तुझी घरची काळजी आजपासून मला म्हणले श्री गुरु सारिका तू ह्या आवाजानं भगवंताचं भजन कर म्हणले. तुला काही कमी पडणार नाही म्हणले. मला तुमची जर आशीर्वाद असेल तर करीन म्हटले. आणि तिथंच कृपा केली. महाराज काय साधूची कृपा असते. आता उद्धार कृपा आहे. संत कृपा झाली इमारत. आपण साधूचं कर्म पाहतो. आपण साधूचे दोष पाहतो. साधूला देहात पाहतो. साधू म्हणजे काय जेव्हा सहा झोपले तो साधू. ही जी मंडळी गडबड करतात ना त्याला अख्खं आयुष्यभर पिकले या शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले काम क्रोध लोभ निमाले अवघी आनंदाची सृष्टी झाली. त्याचं जीवन कृतार्थ झालंय. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सुडी बांधी करी जळाशी परी तळवटी घे. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती तू निघालाय प्रत्येकाला देव घ्या कोणी ऐका आला घर पोसवणे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले देव घ्या. ते म्हणले देव न लगे. प्रपंचातलं काही देत असले तर बोला. बोरला पाणी देते का तुम्ही. पोराला नोकरी लावून देते का. आमच्या पोराचं जमत नाही. जमून देत असले ते आम्हाला देवा वाचून आमचं काही गुंतलेलं नाही. आम्हाला प्रपंचातलं पाहिजे. भगवंत देतच असतो. आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त देत असतो. तर त्याचं भजन केलं पाहिजे ना आपण. चित्ती नाही आस काय धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त दुजा माझी या भक्त आणि संसाराची चिंता. काय भगवंताना गीतेमध्ये आपल्याला वचन दिलंय. आठ घातलेला अनन्या चिंतयंतो मा ये जना देशाभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. हा श्लोक पूर्वी महाराजांच्या फोटोवर होता. महाराजांच्या फोटोवर हा पूर्वी श्लोक होता. मग काय होता. जे कृष्ण अवतारात सांगितलं तेच महाराजांनी अक्कलकोटच्या अवतारात सांगितलं ना. समाधी घेतल्यावर समाधी घेतल्यानंतर सगळे रडायला लागले. महाराज परत उठून बसले. अरे मैं गया नहीं जिंदा है बोले. आणि हा श्लोक म्हटले गीतेतला 9व्या अध्यायातला श्लोक आहे. काय अनन्या चिंतयंतो मा ये जना पर्यपास देशाभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. विठ्ठल
निरंतर आपण प्रमाण बघितलं, जय जय हो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे. आपल्याला बोरला पाणी सिग्नल पाहिजे का कायमचं पाहिजे भाऊ? कायमचं पाहिजे. आपल्याला पाणी लागलं का आपण लगेच काम बंद करतो. उन्हाळ्यात पाणी असतं का? ते देव पाणी असतं. ठीक आहे कुठे मग पुन्हा विशेष सुखामध्ये जीव रमतो. मुख्य पाण्याला लागलं म्हणजे आत्मसुख घ्यारे उघडा घ्यायला दृष्टी उगाच चावटी करू नका काही संत संग धरा पूर्वीचा दोरा. ज्यावेळेस आपल्याला हे आत्मज्ञान प्राप्त होईल, आत्मसुख प्राप्त होईल, तेच पांडुरंगाचं दर्शन आहे. त्यालाच म्हणतात ब्रह्मानंद परम सुखदम. आणि ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत यथार्थ संपत नाही. जीवाचं दुःख संपत नाही, जीवाची चिंता संपत नाही, जीवाची काळजी संपत नाही. अखेर प्रमाण पान अवघी चिंता ते पळाली घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केले वाचुनी जप जपे. हे प्रमाण कशाचे? भाग गेला सीन गेला अवघा तुका म्हणे त्यांचे पाहिले या पाय सर्व दुःख जाय माझे. हे उपकार संतांनी केले. काय सांगू आता? मज निरंतर जागविती. संत स्वरूपाच्या ठिकाणी अख्खे काकड्याचे अभंग पहा ना तुम्ही. आणि जर समजा संतांनी सांगूनही ते आपण जर नाही ऐकलं, नाथ महाराज म्हणतात जागा करतात आपल्याला. अख्खा काकडा माता पिता बंधू बहिणी कोणी इष्ट मित्र सज्जन सखे प्रमाण आपल्या सगळे पाठी. आणि अनुभवले आपण 2-3 वर्षापूर्वी कोरोनामध्ये. त्याच्यामुळे त्याला अपीलच नाही महाराज. प्रत्येक प्रमाण आपल्याला लागलेले दोरीसारखं प्रत्येक प्रमाण आपल्याला लागलेलं आहे. इष्ट मित्र सज्जन सखे हे तो आहे तोपर्यंत सेवा करतील ना. पण शेवटी आपल्याला एकट्यालाच जावं लागेल मला. तेथे कोणी सोडविना एका. नको नको मना गुंतो माया जाळी काळ आला जवळी. काळाची एवढी पडेल. आपण काळ खाणार कोणला याचं ज्ञान झालं ना संतांना. काळ शरीराला खाणारे. शरीर आपलं स्वरूप नाहीये. भाड्याच्या गाडीत आले बरेच मंडळी आता लांब लांबून सिन्नर वगैरे इथं उतरले. मग त्या गाडीचा विचार केलाय का तुम्ही? साध्य प्राप्त झाला गाडी निघून गेली. तसं हे साधन आहे. यह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची. म्हणजे शरीर हे काळ घेऊन जाणार आहे पण शरीर आपलं स्वरूप नाही ना. शेवट तो माझा भला बहु गोड झाला आलो निजाच्या. आपल्याला कुठं जायचंय? माहेर फक्त तुम्हालाच आहे का? माझे माहेर पंढरी आहे. तो पांडुरंग परमात्मा आपला मायबाप आहे ना. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ एवढं कळलं ना आपल्याला. शरीर ठेवल्यानंतर आपल्याला नेमकं कुठं जायचंय? माहेरला जायला लवकर आवरत का सासरला जायला लवकर आवरत? व्यवहार
तसं आपल्याला आनंद झाला पाहिजे ना. दया आदरे पूजिले पांडुरंगे, विमानस्त केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपेची केली, न त्यागिता दिव्य लोकाशी नेली. कधी ज्ञानेश्वरी वाचणार आपण. सोहळा आहे तो सोहळा जीवनाचा. साधू अगोदर मुहूर्त काढत असतो. देहाची या गावा आली या, जन्म मृत्यूची या, आणि आपण घाबरतो का? अज्ञान. यालाच आपलं स्वरूप समजलं. हे जड आहे, हे आपलं स्वरूप नाही महाराज. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग असे किती शरीर बदलवले आपण, किती आईबाप बदलवले आपण, गणित नाही गाता तारा. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. जीवाला अनुताप नाही हो. गेला कोरोना, वैराग्य टिकलं का? तोपर्यंत काय वैराग्य होतं? कोणाच्या दारात सुद्धा जात नव्हतो आपण. सामान्य वैराग्य होतं का? अशी अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. अरे काहीतरी जेव्हा अनुताप व्हावा. महाराज म्हणतात, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मोक्ष. सगळे प्रमाण कधी येतात होते? संतांनी जेव्हा आपल्यावर उपकार केले ना, म्हणून महाराज सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार. सद्गुरूने उंच बसविले हात पुरेना यमाचा. तिथं काळाचं काही चालत नाही. यम धर्म सांगे दूता, जाऊ नये त्याच्या गावा. यम धर्म सांगे दूता, धर्म सांगे दूता. बॉस, सगळ्यांचा बॉस. तो त्या बाकीच्यांना सांगतो, तुम्ही तिकडे जाऊ नका, नामधारकाच्या शिवेला सुद्धा जाऊ नका. ज्याचं भगवंताचं जो नामस्मरण करतो ना, ते तू आपलं गिराईकच नाही म्हणले, ते भगवंताचं गिराईक आहे. त्याला भगवंताचे दूत नेण्याकरता येणार आहे, ते आपलं गिराईक नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण कलियुग केवळ नामधारा. कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वता भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे कलियुगामध्ये. कलियुगा माझी करावे कीर्तन. नारायण देईला भेटे,
कलियुगात साधन कीर्तन म्हणजे आम्हाला हे कीर्तन नाही जमणार. हे कीर्तन बरेच आहे ना. लीला कीर्तन, नामसंकीर्तन, साधन पै सोपे, जळतील पापे जन्म, सततम कीर्तयंतो मां यतंत शरद्रभवता, नमस्संतस्य मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. दिंडीहून आल्यानंतर जरा हलका वाटतं. का बरं? सप्त्याहून आल्यावर जरा हलका वाटतं. का बरं? पाप जळतं महाराज. पाप हे जड आहे. भगवंताच्या नामस्मरणाना जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास हे येतो घरा. जे घरी नामस्मरण करतात ना त्यांचं सुद्धा नामस्मरणाला पाप जळतं. पण घरी नामस्मरण होत नाही म्हणून तिकडे जावं लागतं. मुंबईवर नामस्मरण काही नाही. आता मशीन घेतलं, अकाउंट होतंय, संध्याकाळी किती नामस्मरण झालं. फार चांगलं आहे का विधी नाही, काळ वेळ नाम उच्चारित नाही, सर्व काळ भगवंताचं नामस्मरण घ्या. गाता येईल तिन्ही गावी, येरा हरी हरी म्हणावे, अरे येईल पैसा बोल रामकृष्ण. आणि हे उपकार केले. काय द्यायचं? अभंगाच्या द्वितीय चरणावर काय देऊ त्यासी भावे उत्तराई, काय देऊ त्यासी भावे उपकारातून उत्तीर्ण हो. बरं आपण संतांना काय दिलं म्हणजे आपण उत्तीर्ण हो? उत्तराई रामावतारामध्ये भगवान परमात्मा वनवासाला निघाले. गंगेच्या पलीकडे जायचं. गुहक आला ना नावाडी. गुहक नावाडी आल्यानंतर तो काठोटच घेऊन आला होता. कशा करता? देव काय पाय धुवून दे ना. त्यांना सांगितलं पाय धुऊ द्या म्हणले. नाही तर मावाला नावेची बाई जर झाली मग तिकडं शेळा होती, मनुष्य झाली. पाहिल्या दगडाची जर एक श्री होऊ शकती, माझ्या नावेची जर बाई झाली तर माझं सगळं प्रपंच बंद होईल ना. मला पाय धुवून द्या म्हणले. बाबा त्याला पाय धुवून द्यावं लागले काठोटी मध्ये. आणि नाव जवळ आणली आणि मग नावेत प्रवेश केला गुहकाला. ज्या वेळेस भगवान परमात्मा, लक्ष्मण, सीतामाता हे सगळे काय होतं रे आता पलीकड नेलं, याला काहीतरी द्यायला पाहिजे ना. उपकार नाही केले का? आता याला नदीच्या पलीकड नेलंय ना. आपल्याला देव जरी असला तरी सगुणात आलाय ना तो. आता सगुणात आलाय ना, सगळ्यांना पहिली तीराला नेणार आहे तो. पण म्हणले आता याला काहीतरी दिलं पाहिजे. मग मुद्रिका काढली ना. द्यायला काय त्यांच्याकडे काय त्यावेळेस एटीएम कार्ड वगैरे नसेल बहुतेक. मुद्रिका काढली त्याला दिली. त्याला घेतली का ती?
उतराई नाही लुंगा भाई हिंदी रामायण पा ही उतराई नाही घेणार म्हणले मी उतराई घेत नसतो म्हणले. का बरं? ज्या वेळेस मला हा भवसागर पार करायचा ना त्यावेळेस माझा हा भवसागर तुम्ही पार करा. संतांनी जे आपल्यावर उपकार केले, अमर आहा खरे की पहा न म्हणा देह माझा मग भरवसा. गोपीचंदाच्या आईनं छातीवर हात ठेवून सांगितलं होतं, राजा मला जालिंदर नाथाने अमर केलंय म्हणले. काय शक्ती असन, काय तयारी असन महाराज त्या मातुश्रीची. मला त्या देहात असतानाच अमरत्व प्राप्त झालं होतं. म्हणजे मरण माझे मजे केले अमर. काय स्थिती असेल महाराज, काय विधी अवस्था असेल. आपल्या मुलाला उपदेश करणारी एक माता आहे, माता मदलसा. आणि गोपीचंदाची आई काय नाही तिथं मैनावती आपल्या मुलाला उपदेश करते. अरे तू जाय म्हणले गोपीचंदाच्या त्या अगोदरचा विषय. जालिंदरनाथ सामान्य वेशामध्ये होते ना तिथं. रोज दिवसभर चारा आणायचा, गायला घालायचा अशा पद्धतीनं. त्याला सांगितलं मी राजा आहे, काय तो हा साधू म्हणले, गरीब साधू याचा अनुभव घेऊन म्हणले. कर्म पाहिलं ना साधूचं. तिनं असा उपदेश केला का मला अमर केले म्हणले. स्वरूपाने मी अमर झाले, मला आता मृत्यूची भीती नाही. आता पैसे येणे जाणे सहज खुंटले. राम कृष्ण विठ्ठल बोला तुका जात, हे उपकार संत करतात. पुढचा कथा भाग आपल्याला माहितीये. तो शरण गेला, पण मग कधी गेला? ह्या बाबाचा शिष्य ज्या वेळेस तिथं आला ना मग, पण तो लय ऐश्वर्यामध्ये आला होता. नाथांचे शिष्य गैनीनाथ महाराज, कानिकनाथ, मग ते हत्तीवर आले होते. त्यांचे ते शिष्य ते ऐश्वर्य ते पाहिलं. आपल्या योग्यतेचा गुरु आला म्हणले, आपण राजा आहे ते काय बेकारी गुरु म्हणले. आईनं केला म्हणले चंद गुरुच्या बोला राज्य सोडून म्हणजे हे मग निरंतर. शेवटचे गुरुपौर्णिमेला ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस सगळ्यांचे प्रवचन आले. आणि गुरुवर्यांचं ज्यावेळेस प्रवचन चालू होतं त्यावेळेस म्हणले आज गुरुपौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमेला दक्षिणा द्यावं लागते म्हणले. पण आता काय तुम्ही दक्षिणा देणार म्हणले. कोणी लय झालं तर 100-200 काय, कोण काय देईल, हा पुरी काय. पण मला ही दक्षिणा नाही लागत म्हटले. मला 1 लक्ष दक्षिणा लागते म्हणले. लक्ष लावून अंतरी मला 1 लक्ष गुरुदक्षिणा लागती म्हटले. आणि ती शेवटची गुरुपौर्णिमा ठरली. भगवंताच्या चिंतनावर ज्याचं लक्ष आहे सतत, तीच खरी गुरुदक्षिणा आहे महाराज. ती उपचार आहे. अवघ्या उपचारा एक मनाची घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची. आपल्या परीने सेवा करावीच. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. जिथं जिथं धर्माचं कार्य चालू असेल, निस्वार्थ भगवंताचं कार्य चालू असेल, आपल्या ऐपतीप्रमाणे काही दिलं तर आपली सेवाच महाराज. सेवा ते आवडी उच्चारावे. काही सेवा करता येत नसली तर पत्रवाळ्यावर चलावं तिथं जावं. विना घेऊन भगवंताचं नामस्मरण जरी केलं पुण्यवंत भावी घेता सज्जनाची. ते पुण्य कमावण्याचा मार्ग आहे. आणि हेच पुण्य फळाला येतं. पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा. झालो सन्मुख तो कैसा संत चरण. आज फिटले माझे कोडे बहुत जन्मीचे साकडे. कोदाटले पुढे ब्रह्म सावळे. अशा त्या भगवान परमात्म्याचं वास्तव दर्शन संत करून देतात. विठ्ठल दर्शन झालं का जीवातलं दुःख नष्ट होतं. आपला तो एक तेने विना जीवा येरते माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवस्था. आतापर्यंत आपण सुखाचे स्वरात आहोत. म्हणजे चौकरी ना नोकरी माग लुटी ती माग एखादा हेरायला वाटलं तर काय करायचं. आपल्याला सुख मिळालं का आपला जन्म सुखाच्या आशेत गेला.
सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणमुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया विष्टीला जीव माझा, माझे सहित नेनती कोणी, सुख पुढे सुख जवळी सर्व सुखाची आग, बाप कुमार तैसा हृदयामध्ये मी राहू, असता किं हंताशी कामू विषयावर, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या, तो पांडुरंग परमात्मा नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे भक्त कुंडलिके लिखिले उभे केले विटेवरी, तो हा विठोबा ब्रह्मादिका ज्याचे पाऊले समान विटेवरी, तो हा विठोबा निदान, तोच भगवान परमात्मा आपल्या ह्या पिंडामध्ये, आणि ह्या पिंडामधला भगवान परमात्म्याचं दर्शन करून देणारे संत आहे, आणि हे खरे उपकार आहे. म्हणून मला सांगतात, काय सांगू आता, संतांचे उपकार. मग ज्या माऊलीने आपल्याला जन्म दिलाय, 9 महिने पोटात सांभाळलं, तिचे उपकार आपण फेडू शकत नाही. दूध पाजले तिनं आपला, दूध हे रक्ताचं होत असतं, विज्ञान पहा. आणि एखादा शेकड्याला जर म्हटला इतकं दूध पाजलं, किती पैसे झाले दुधाचे, 10 लाख रुपये घे चाल म्हणले, उपकार फेडते. आपण तर काही सेवा करू शकत नाही. एका जन्माच्या आई वडिलांचे आपण उपकार करू शकत नाही. ज्या महात्म्यानं आपल्याला काळाच्या झगड्यातून काढलंय, अनंत जन्माच्या दुःखातून आपल्याला सोडवलंय, त्या महात्म्याचे उपकार काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागावे, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, निमित्ता हा पायी जीवत पाय. हे सगळं तुम श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे साधूची भाषा जीवाला कळत नाही, जीवाची भाषा देवाला कळत नाही. तशी वकिलाला न्यायाधीशाची भाषा कळते ना, आपल्याला कळते म्हणून आपण कोर्टात वकील घेऊन जातो. तसे संत असतात. मज निरंतर आय द्यावी जशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. जीव शब्द आला एवढ्याच फक्त आपल्याला हे करायचं. 9व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक पहा, संजयची अवस्था. ज्यावेळेस संजय त्या अवस्थेत गेलो, अष्टसतिक भावाच्या अवस्थेत, गळ्याला कटला, धारा लागल्या, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात, आणि ते ज्ञान ज्यावेळेस त्यांना ऐकलं, त्याची परिपक्व अवस्था झाली, त्यावेळेस महासुखाजीवनी म्हणले, त्याला महासुख झाले, तो दिव्य आनंद झाला. आणि त्यावेळेस त्याची जीवदशेची आखणी होती. आणि मग तो जीवाची परी तुके महेशाची, तो शिव स्वरूप प्राप्त होतो. अजून सोप्या भाषेमध्ये संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज दळून जाय, मग रामनामे रज म्हणजे ज्ञान. एकाच मिनिटामध्ये ब्रह्मचैतन्य महाराज 1 वर्ष संतांच्या शोधामध्ये फिरत होते, सद्गुरूच्या शोधात. समर्थांकडे सुद्धा त्यावेळेस अक्कलकोटला गेले होते, देव मामलेदारांकडे सुद्धा गेले होते, रामकृष्ण परमहंसांकडे सुद्धा गेले होते. त्यांच्या चरित्रामध्ये 1 वर्ष सद्गुरूच्या शोधात फिरत होते. 1 वर्ष कोणी स्वीकार केला नाही. पण एक समर्थ संप्रदायातले समर्थ तिथं प्रगट झाले, त्यांनी सांगितलं, तुझे सद्गुरू नांदेड जिल्ह्यामध्ये येरहाळा नावाचं गाव आहे, चैतन्य तुकामाई पांडुरंगाचा भौतिक विधीही महात्मा अधिकारी महापुरुष तुझे सद्गुरू म्हणले. तू तिथं जाय आणि तुझं सगळं सर्वस्व अर्पण कर म्हटले. त्यावेळेस महाराज महाराष्ट्रातून गेले, पायी गेले तिथं.
येराळ गावात गेले. लहरी महात्मे होते ते, विदेही महात्मे होते. जे वाटल ते कपडे घालत, जसं वाटल तसं राहणं, अवलिया संत अधिकारलाय मोठा. आणि मग तिथं गेल्यानंतर दुपारी गेले महाराज, तिथं बसले असे घराच्या समोर. म्हटले चैतन्य तुकामाई कुठे? म्हणले महात्मे. अरे काय खरंय म्हणले त्या बाबत. लहरी महात्मा म्हणले कुठं जाईल, कधी येईल, कोणता काही विधी विधान माहिती नाही म्हणले. 5 वाजता महाराज तिथून आले पाटलाच्या मळ्यामधून. पाटलांना एक मुळीभर ऊस दिले होते. जा म्हणले माई पोरांना घेऊन. माईच्या मागे 4 कुत्रे नेहमी असायचे. मग ती कोण होते? विठ्ठल. त्यांच्या आईने प्रदोष व्रत केलं होतं. चरित्र आपल्याला ते नाही पाहायचं. तुका माईच्या आईने त्यांच्या वेळेस प्रदोष व्रत केलं होतं आणि प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांनी प्रसाद दिला होता. म्हणले मीच येतो म्हणले, आता दुसरं कोणाला पाठवू म्हणले. विठ्ठल. तुका माईच्या मागे 4-5 कुत्रे, काही लहान पोर असे. मग कोणी भेटलं का बाबा ऊस, आपण परत येते नाही. ऊस वाटीत फक्त एकच ऊस आता दान करायला होतं. शेवट तिकून तुका माई आले, निघून महाराज उठले. नजर झाली फक्त. 1 वर्षापासून 11 वर्षाच्या वयामध्ये जो मुलगा घर दार आई वडील सगळ्याचा त्याग करून सद्गुरूच्या शोधात फिरतोय. अनुकूल परिस्थिती, ब्राह्मण कुळात जन्म, श्रीमंती, अंतकरणामध्ये तळमळे. काय मी उद्धार कोण महाराज उठले. तिकडून मोठ्यानाच शिव्या देत चालले. ते दरोडे खोर आला म्हणले, हराम खोर म्हणले, आता जीवच घेतो म्हणले, तो सगळं लुटून घेणारे म्हणले गोंधवल्याला. भाषा कळण का? भाषा कळणार नाही. साधूचं बोलणं सहज असतं. अभंगाच्या 3 चरणामध्ये सहज बोलणे हीच उपदेश, हीच उपदेश. सहज बोलणे हीच उपदेश, हीच उपदेश. सहज बोलणे हीच उपदेश, जीव थोडा. याने म्हणले तुझा जीवच घेतो म्हणले. Thank you.
दिला पायातळी प्रमाणे तो का म्हणे बळी जीव दिला जीव द्यावा लागत म्हणजे जीव दशा तेव्हा आपल्याला शिवस्वरूप प्राप्त होतं चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. आणि मग वर असं उसातही गेलं महाराज आले म्हणजे तुझा जीवच घेतो महाराजांनी लगेच पाय धरले जीवच द्यायला आलो म्हणले आणि मग ऊस फेकून त्याला जवळ घेतलं अलिंगने संताची या दिव्य झाली माझी अलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची हे उपकार संत करता विठ्ठल साधू तसा स्थितीत असतो साधू महात्मा काहीतरी असं दाखवाय करता नसतं सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास खरं हित संतांना कळत असतं हित ते करावे हित सांगावं माता मदल सेना हित सांगावं वृषभ देवानी वास आपण हे बाकीचं हित सांगू असं केलं तर इतका पगार मिळेल ही भौतिक व्यवस्था आहे ही सुद्धा व्यवस्था आहे याच्यापासून सुद्धा पुण्य प्राप्त करता येते आणि पुण्याचं रूपांतर करता येतं भगवंताच्या प्राप्तीत पुण्यच आपल्याला तिकडे घेऊन जातात ना संत भेटण्याकरता पुण्य लागतं देवाच्या दर्शनाकरता पुण्य लागतं पुण्य हे परमार्थातलं भांडवल आहे असे संत सांभाळतात दृष्टांत देऊन सांगितलं शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणवा दृष्टांत दिला पण वत्स म्हणलंय वासरू नाही म्हणलं ते बी गावरान गाई तो का म्हणे वत्स धेनू वेचे पैसे मध्ये येते संत समातात आई जरी भाकरी करत असते पण लहान मूल जर असलं तिचं लक्ष कुठं असतं तिला माहिती मुलाला कळत नाही रोडवर ट्रॅक्टर येतात गाड्या येतात अचानक मोटरसायकल येईल आईला कळतं ना एका जन्माची आई जर एवढं जपते आपल्याला तर संत तुम्ही सांभाळिले संती भय निरसले म्हणून संत कधी कधी कठोर बोलतात नाथ बाबा ऊन पडलं पोरानं जर नाही ऐकलं तर आई म्हणती ऊनच मरू नको सावलीत वर तिला मर नाही म्हणायचं तिला कल्याण करायचंय कुमार जसा आतून थापटणार वरून हाणतो ना आपल्याला बनवण्याकरता आपल्याला परिपक्व अवस्थेला जाण्याकरता हे संत आपल्याला कधी कधी राग बोलतात पण कृपा आहे त्याच्यामध्ये सुद्धा
तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती पैसे मज येती तो चौरंगीनाथ चौरंगीनाथच्या वेळेस तपाला बसावला त्यावेळेस हातपाय तुटलेलेच होते ना त्याच्यावाले वर शिळा टांगली होती आणि सांगितलं होतं तुझं लक्ष जर इकडे गेलं तर ही शिळा तुझ्या डोक्यावर पडन म्हणले आणि तुझ्या डोक्यावर ती दगडाची शिळा होती मंत्राग्नीनं वर शास्त्रानं वर टांगली होती तिला काय असे दावे वगैरे नव्हते बांधले कैच्यांसाठी म्हणजे तुझं लक्ष जर इकडे गेलं तर शिळा तुझ्या डोक्यात पडन आणि कुंडली कोरडी होईल 12 वर्ष मी चाललोय म्हणजे तीर्थयात्रेला 12 वर्षांना येईन तुझं लक्ष इकडे तिकडे गेलं नाही पाहिजे त्यावेळेस एक वाक्य तेवढंच फक्त तुका म्हणे वत्स धेनू वेचे त्यावेळेस ती चौरंगीनाथ नाथांना म्हटले होते म्हणजे गुरु माऊली तुम्ही चालले म्हणले आता 12 वर्ष का सामान्य काळ आहे का पण तुम्हाला भरपूर शिष्य आहेत म्हणले तुम्हाला भरपूर शिष्य आहे पण मला फक्त तुमचाच आधार आहे म्हणले मला एकच गुरु आहे म्हणले तुम्हीच माझ्या चित्तामध्ये माझ्याकडे लक्ष असू द्या म्हणले तुका म्हणे वत्स धेनू वेचे तैसे आम्हा येती सांभाळीत असे संत आपल्याला कुठे असू द्या संत म्हणजे काय देह नसतो ज्ञान हे डॉक्टरचं ज्ञान म्हणजे ज्ञानाला पदवी का शरीराला पदवी आहे वकिली पदवी कोणाला आहे त्या ज्ञानाला आहे सुग्रणी पदवी महिलेला आहे तसं संत कुठं जात नसतात मग हृदयी सद्गुरु जेने म्हणून विशेष अत्यादरे विवेकावरी विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर जगविती काय द्यावे त्याची व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मज येती काय द्यावे त्याची व्हावे उतराई ठेविता पायी जीव
आता यानंतर देवाच्या प्रसादी करारे भोजन भानुदास गीती गात प्रसाद देतो. आता प्रसाद झालाय तो. आता सर्वांना प्रसाद आहे. आणि आजचा जो प्रसाद आहे आपले हरिभक्त परायण भाऊसाहेबांना यांचा प्रसाद आहे. त्यांना आपण श्रीफळ देणार आहोत. आपले हे जे सर्व काम केलं आपले जोंधळे सर ते आलेत. आता त्यांचं फार मोठं सहकार्य आहे. म्हणजे फक्त कामच करून दिलं असं नाही, त्याने आपल्याला याला देणगी सुद्धा दिलेली आहे. आणि त्यांच्यावर समर्थांची कृपा आहे. त्याच्यामुळेच आपण तिकडे गेलो. नेमकं त्यांच्याकडेच का गेलो सगळं का म्हणे आले समर्थाचे म्हणा. त्याच्यामध्ये आपलं काही नाही आहे. त्यांच्या कृपेनं आपल्याला कोणती अडचण आली नाही. आणि एकदम मनाजोगतं त्यांनी ते म्हटले आमच्या हातून एक धर्माचं चांगलं कार्य घडतं. त्यांच्या हाताचे बाकीचे आले नाही. त्यांचे सगळे मित्रमंडळी फार त्यांनी असं तन मन धनानं एक आपलं भगवंताची सेवा म्हणून केलेलं आहे. बाकी ते म्हणले आम्हाला याच्यातून अपेक्षाच नाही कोणती. कारण जागेचा महिमा. कारण निरपेक्ष कार्य कळत असतं महाराज जाणत्या मंडळींना. त्यांच्या लक्षात आलं काही सगळ्यांचं थोडं थोडं याच्यामध्ये प्रत्येकाचं थोडं थोडं मिळून ही शिदूर तयारी झालेली आहे. हे सगळं घामाचं आहे, कष्टाचं आहे. आणि याच्यापासून कोणतीच दुसरी अपेक्षा नाही. फक्त भगवंताचं भजन घडावं. दोन मिनिटं फक्त कोणी उठू नका. या जोंधळे साहेब या, अण्णा या. प्रसाद आहे समर्थांचा. साहेबांचा प्रसाद देऊन सत्कार करतील. फोटो घ्या. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपले हरिभक्त परायण अण्णा यांना श्रीफळ आपले दादा देतील. विठ्ठल दादा या. तसे सगळ्यांचंच सहकार्य धर्म कार्याला. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि हे सगळं स्वइच्छेना दिलेलं आहे. काही काही मंडळीने इथं आणून दिलं. पावती नाही, काय नाही, नाव नाही, गाव नाही, सांगू सुद्धा नको म्हणले. असं सगळं झालेलं आहे. हे सगळं आतून ज्याला वाटण, कोणाला बळजबरीने, कोणाला त्रास नाही, स्वइच्छेनं झालेलं आहे. म्हणून एक वेगळं समाधान आहे. मंदिराच्या वेळेसही तसंच सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. एक भगवंताची सेवा घडावी, एक केंद्र असावं, अधिष्ठान असावं. कारण इथं आल्यानंतर भाव बदलत असतो, पावित्र्य असतं, सेवेचं पावित्र्य. एक तप होऊन गेलं. इथं साधू संत महंत येऊन गेले. त्यांच्या कृपेनं चाललेलं हे कार्य. सर्व वैष्णव मंडळी येतात. हा ज्ञान यज्ञ इथं होत असतो. म्हणून सर्वांचं सहकार्य, सर्वांनाच कोटी कोटी धन्यवाद. आता यानंतर प्रसाद होईल. आलेले सर्व मृदंगाचार्य, गायनाचार्य, आपले मंडपवाले, सत्पती मामा, आपले सिस्टीमवाले, आपले आचारी मामा, सर्वच मंडळींचं. ही मंडळी म्हणजे त्यांना अगोदरच वेध लागलेले असतात. अगोदरच चक्कर मारून जात असतात. कधी कार्यक्रमाला, कधी कार्यक्रम येतो. जसं मुलीच्या लग्नाची हुरहुर असते ना, तशी या मंडळींचा भाव असतो. ठीक आहे. म्हणून हे प्रेम काही वेगळे. हे प्रेम काय आपल्याला व्यवहारात भेटत नाही. म्हणून तर आपल्याला इथे यावं लागतं ना.
भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. म्हणून हे सगळे मंडळी फार मोठ्या प्रेमानं वारीत गेले. मोठा एक दिव्य आनंद असतो. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू. इथं लहान मोठं सगळं विसरून भगवंताची सेवा घडते. इकडे संतांच्या वारीला आपण जात असतो बेटावर. असा सुंदर परमार्थ चाललाय का. आता एकच आहे फक्त तुमच्या आशीर्वादाने हे सगळं व्यवस्थित झालं. फक्त इथं नामस्मरण करावा. लांबून मंडळी आले. डॉक्टर साहेब आले. सगळेच मंडळी आले. सर्वांनाच कोटी कोटी धन्यवाद. झालेली सेवा समर्थांच्या चरणी, भगवान परमात्म्याच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, माऊलींच्या चरणी, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले. येथ माझे ते उरले पायी. पण आता या पर्व काळात चेअरमन ते अयोध्या काशीला जाऊन आलेत नाही का. म्हणजे प्रत्येकाचा प्रयत्न आहे समाधान. सदा नाम घोष करू करी करू हरी कथा. तेने सदा समाधान ही समाधी. गोरोबा काकांना चिखल थोडा लागलं. समाधान हे भगवंताचं दर्शन आहे. ही साधूची वाणी आता कळायला लागली. बाकीचं दर्शन थोडा वेळ कायमच आहे ना. तेने सदा चित्ता समाधान. कशाला. भगवंताचं नामस्मरण. आता भगवंताचं नामस्मरण झालंय. संतांचं नामस्मरण राहिलं. आता आपण एका संतांचं नामस्मरण आज तर फार करणं महत्वाचं. कारण आजचा दिवस त्यांच्यावर आहे ना. मग आपण संतांचं नामस्मरण करूया का. ज्ञानोपराया माझ्या
तुका म्हणे पापी जाती नुसतं पाप नाही जात, काही साधनाला नुसतं पाप जातं, पण यांना तुका म्हणे पापी जाती संताची आजपे डबल फायदा आहे. पुण्यवंत व्हावे घेता दोन फायदे. काही ना फक्त पुण्य होतं, पाप नाही जात. साधनात फरक आहे. काही साधनं फक्त पुण्य प्राप्त करतात. अन्नदान केलं पुण्य प्राप्त होतं, पण हे साधन वेगळं आहे. दिंडीत भजन कोणाचं आहे? ज्ञानोबा तुकाराम. हेच भजन आहे का? पुण्यवंत भावी घेता तुका म्हणे पापी जाती संताची. पाप गेलं का जीवनातलं दुःख संपलं. म्हणून झाली सेवा माऊलींच्या चरणी, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले. येत माझे ते उरले पैपण आलेले सर्व मंडळी प्रमोद तुम्ही महेशाच्या मूर्ती. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भाव भक्ता माझी भाव ज्ञानिया. झालेली सेवा समर्थांच्या चरणी समर्पित. आता आपल्याला बरेच श्रीफळ द्यायचे, पण आपण पंक्ती चालनाने श्रीफळ देऊ. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित. जय विठ्ठल स्वामी समर्थ महाराज की